तर नमस्कार मंडळी, मी म्हणजे आज तयार झाले लवकरच, कारण की आता 10:30 वाजत आलेले इथं. आणि आता मी चालले बाहेर, कारण माझं घशाचं ऑपरेशन होऊन आता मला वाटतं 1.5 महिना तरी झाला असेल. आणि 1 महिन्याने मला रुटीन चेकअपसाठी बोलवलं होतं, पण मला काही जायला जमलंच नाही. तर म्हटलं चला आज वेळ आहे तर जाऊया आणि दाखवून येऊया कसं काय म्हणतात डॉक्टर. तसं तर मला काही दुखत नाही आता, पण 1 महिन्याने बोलवलं आहे तर म्हटलं जाऊन यावं. त्यासाठी मी आता तयार झाली आहे, तर निघणार आहे आता. आणि घरातली सगळी कामं आवरून झाली आहेत. कुणाल पण गेला आहे स्कूलला. आणि इतकं ऊन आहे बाहेर की काय सांगायला नको. आणि जूनचा अर्धा महिना, आता पूर्ण अर्धा महिना झाला तरी पावसाचं काही ठिकाणं नाही आहे अजूनपर्यंत. तर म्हणजे मी असं ऐकलं आहे की ज्या वर्षी जांभळं जास्तीत जास्त पिकतात किंवा जांभळाचा सडा पडतो ना झाडाखाली, म्हणजेच की खूप जास्त जांभळं ज्या वर्षी पिकतात किंवा येतात तर त्या वर्षी पाऊस खूप कमी पडतो किंवा म्हणजे दुष्काळ असल्यासारखंच होतं असं मी ऐकलंय. तर काय माहिती नाही. तर असं चला आता 15 जून म्हणजे 15 दिवस झाले जून चालू होऊन, तरी सुद्धा अजून पावसाचा काही पत्ता नाही. म्हणजे असं आहे की पाऊस आला तरी त्रास, नाही आला तरी त्रास. तर असं चला, तर मी निघते आता, जाऊन येते दवाखान्यात. आणि दवाखान्यात जाऊन आल्यानंतर मला जायचं आहे माझ्या ड्युटीवर. तर आमचं कुणाल बघा सायकल घरामध्येच लावतो, कारण नवीन असलं की मुलांना असंच असतं थोडे दिवस. मग तो आता सध्या घरातच लावतोय. तर चला आता लवकर जाऊन येते, कारण परत मला जायचं आहे माझ्या ड्युटीवर. आणि चला मग नंतर भेटूया. चला तर आले मी नवले हॉस्पिटलमध्ये. जे पुण्यात राहतात त्यांना हे हॉस्पिटल माहिती असणार आहे. नवले हॉस्पिटल हे खूप मोठं हॉस्पिटल आहे. आणि हे बघा वरती छत सुद्धा असं ब्ल्यू कलरचं आहे, त्यामुळं इथे प्रकाश आहे ना असा व्हाईट न दिसणार, असं म्हणजे ब्ल्यूइश कलर दिसणार त्या प्रकाशाचा. तर खूप मोठं असं हॉस्पिटल आहे. मी गेले आतमध्ये आणि डायरेक्ट वरती आले. इथे जी गर्दी दिसते तिथे मी केस पेपर काढलं आणि वरती आले. वरती डॉक्टरांना दाखवलं तर ते काय नाही, सगळं व्यवस्थित आहे बोलले. मग त्याच्यानंतर मी दाखवून निघाले घरी जायला, कारण मला जायचं होतं ड्युटीला. त्यामुळे मी आले लिफ्टकडे. आणि चला तर मी आता निघते घरी. निघाले होते आणि रिक्षात म्हणजे रिक्षा चालू होती आणि सगळ्यांनाच बघा जायची घाई असते. तर रिक्षा समोर ना अचानक एक मोठा ट्रक आला होता. मी इतके घाबरले. अचानकच एक मोठा डंपर दिसतोय बघा समोर, अचानक एकदम आला. आणि मी व्हिडिओ पण स्टॉप केला आणि रिक्षा पण थांबली होती. त्याच्यानंतर परत मी कंटिन्यू केला व्हिडिओ. आणि मी आता निघाली घरी. आता जवळच पोहोचले मी घराच्या. बस स्टॉपला उतरले आणि बघा इथे भर उन्हामध्ये ह्यांचा हा खेळ चालू होता. काय ह्याला डोंबारी खेळ पण म्हणतात आणि अजून काय म्हणतात माहित नाही, पण लहानपणी आमचे असे बरेच यायचे. घरी आले आणि घरी आल्यानंतर जरा फ्रेश झाले, हातपाय धुतले. इतकं भयानक ऊन लागतंय बाहेर आणि पावसाचा तर काय पत्ता नाही अजून तरी. तर सगळे सकाळी भांडे धुवून ठेवले होते, ते सुकले होते. त्यामुळे म्हटलं आता हे रॅकला लावून घ्यावे. परत मी दिवसभर काही घरी शक्यतो येत नाही. आणि दुपारी जर घरी यायचं म्हटलं तर कुणाल आला स्कूलमधून तर तेवढाच थोडा वेळ मी येते आणि परत लगेच निघून जाते कामावर. तर सगळी भांडी लावून घेतली. त्याच्यानंतर मग मी जेवण करून घेतलं. म्हणजे जेवलं की आपलं दिवसभर काही टेन्शन नाही त्यामुळं. तर सगळी भांडी लावून घेते. त्याच्यानंतर मी आता निघतानाच भेटते तुम्हाला. चला तर जाऊन आले दवाखान्यामध्ये आणि भयानक ऊन लागते बाबा. आल्या पहिल्यांदा जेवले, थोडंसं काम होतं ते केलं. आणि आता फायनली आता मी चालले माझ्या कामावर, कारण
थोडंसं शाळा चालू असल्या की माझी ड्युटी चेंज असते, नाहीतर शाळा जर सुट्टी असेल तर माझं त्यावेळेस टायमिंग चेंज असतं. त्यामुळं माझं ड्युटीचं टाईम हे वेगवेगळं असतं, म्हणजे शाळानुसार. तर चला, आता झालं जेवण वगैरे आवरून झालं आणि असे केस मी वरती बांधलेत बघा, दिसते का? असे मी केस नेहमी आहे ना वरतीच बांधत असते, कारण मोठे केस आहेत. खाली सोडलं की इतकं गरम होतंय आणि वरती असं बांधलं की डोक्यामध्ये बारीक बारीक फोडं यायला लागलेत गरमीमुळं. त्यामुळं मग मी हे सांगायला गेले कुणालच्या पप्पाला की मला असं होतंय, तर म्हणतात मग तू सगळे केस बारीक करून टाक. पण पहिल्यापासून केस मोठे ठेवायची सवय असल्यामुळे बारीक म्हणजे कट करायचं नकोच वाटते. केलं तरी अगदी असे थोडे थोडेच मी करते, जास्त करत नाही. तर मग मी असं नेहमी वरती बांधून ठेवते, पण ते वरती बांधून ठेवून पण त्रास व्हायला लागलाय, एवढी गरमी आहे. तर चला, आता खूप गरम व्हायला लागलंय आणि आता मी निघते माझ्या ड्युटीवर. आणि आता दुपारी बघूया, कुणाल स्कूलमधून आला की मी थोडा वेळ घरी येत असते, तो काय करतोय काय नाही बघायला. त्याच्यानंतर परत मी कामावर जाते, परत मग रात्री 8 वाजता घरी येते आणि 8 वाजता आल्यावर परत माझं काम चालू होते, स्वयंपाक येते. तर चला, मी नंतर भेटते तुम्हाला. चला, तर बघा, आले मी आता संध्याकाळी घरी. तर सर्वात आधी काम पहिलं माझं असतं कामावरून आल्यानंतर स्वयंपाक करायचं, कारण ऑलरेडी 8 वाजलेले असतात, जेवणाला उशीर व्हायला नको यासाठी मी आलं की पहिला जेवण बनवायला घेते. तर आज मी करणार आहे भोपळ्याचे थालीपीठ. इतके मस्त लागतात ना, तुम्ही एकदा करून बघा. तर त्यासाठी मी इथं घेतलं 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1.25 वाटी बेसन पीठ. तर हे असं मी सगळं पीठ काढून घेतलंय. तर आता याची तयारी मी करून घेतली. एका ठिकाणी घेतलं मी थोडीशी तीळ, हळद, भरपूर असा कांदा, लसूण आणि मिरचीचा ठेचा आणि भरपूर अशी कोथिंबीर, जेवढं लागेल तेवढं पाणी आपण वापरायचं. आणि भोपळा छान मोठा मोठा खिसून घेतला, जेणेकरून तो खाताना सुद्धा आपल्याला छान लागला पाहिजे. एकदम बारीक खिसला की खूप जास्त त्याला पाणी पण सुटतं त्यासाठी. तर अशी मी तयारी करू. तर चला, हे मी पीठ छान असं मळून घेतलंय. पण पीठ मळताना आहे ना, मी थोडंसं हिंग आणि ओवा टाकलाय, ते सांगायचं राहून गेलं. छान असं पीठ मळलंय, भरपूर असा कांदा टाकला आणि पीठ मळताना इतका छान वास येत होता, कारण की बघा, गावरान हिरवी मिरचीचा वास आणि कांदा हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा भारी वास येतो. जेव्हा पोहे पण बनवतो बघा, त्यावेळेस हे दोन्ही टाकलं की भारी वास येतो. तर चला, छान असं पीठ मळून झालंय. आणि मुलांना असंच जरा भाज्या अशा प्रकारे जर घालून केलं पिठामध्ये, कधी पराठे म्हणा, थालीपीठ म्हणा, तर ते खातात. किंवा भाजी चपाती खायला जरा कंटाळ करतात, कुणाला पण तसंच आहे. आणि भोपळा तसंही भाजी एवढी काही शक्यतो कुणाला आवडत नाही. मग त्याचे ना थालीपीठ भारी होतात, पराठे पण छान होतात. तर अधूनमधून मी पण असं पराठे किंवा थालीपीठ असं बनवत असते. तर चला, एक मी कॉटनचा कपडा थालीपीठ बनवण्यासाठी नेहमी मी तेच वापरते, तर त्याला ओलं करून घेतलं मी. तर आता मी बनवायला घेते थालीपीठ. आणि चला, तर तुम्हाला सुद्धा कसे वाटले नक्कीच सांगा, आणि तुम्ही सुद्धा करता का? तर चला. श्री, ते कापड कुठे ठेवलं? ते बाहेर टॉवेल सगळं होतं बघ. चला, तर आता मी थालीपीठ बनवायला घेते. तर खूप छान असा सुगंध पसरला होता घरामध्ये ते पीठ मळल्यानंतर. आणि कुणाला सुद्धा असं वाटत होतं की मम्मी काय बनवते, वास येत होता. तर तो विचारत होता की मम्मी वास छान येतोय, काय बनवते. तर मी नेहमी करत असते भोपळा किंवा गाजर, असे जे भाज्या आपल्याला मुलं खात नाहीत ना, त्या भाज्या टाकून आपण पिठामध्ये असं करू शकतो. पण शक्यतो मला करायला तेवढं टाईम भेटत नाही, त्यामुळे शक्यतो मी रोज भाजी चपाती ह्याच गोष्टी मी बनवत असते. पण कुणाला थोडा कंटाळ करतो म्हणून अधूनमधून मी अशा गोष्टी बनवत असते. तर तुमचं धोंडा महिना हा सण साजरा झाला की नाही नक्कीच सांगा. आमचा करायचा होता, पण करता करता तो काही कारणास्तव राहून गेला. तर आजकाल धोंडेदान हा विषय आहे ना खूप मोठा झालाय, कारण सोशल मीडियामुळे आहे ना तो इतका भव्य दिव्य साजरा केला जातोय. ज्यांची परिस्थिती आहे किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक मस्त असं भव्य दिव्य मस्त मोठे मोठे कार्यक्रम, म्हणजे मोठे कार्यक्रम कसे साजरे करतात तसं आता धोंडा महिना साजरा होतोय. तर असो, ज्याची परिस्थिती आहे, ज्याच्याकडे पैसा आहे ते करतात, करू देत. पण ज्यांची परिस्थिती नाहीये त्यांच्यासाठी ह्या गोष्टी अवघड झालेल्या आहेत. आणि खरं तर सोशल मीडियामुळे ह्या गोष्टी खूप
दिसून येत नाही. तर आधी मी तर एवढंच ऐकत होते, म्हणजे धोंडा महिना लोक करत होते, अधिक महिना मुलीला जोडवी वगैरे करायचे माहेरची लोक. पण खरं तर ज्यांच्याकडे पैसा आहे आणि ज्यांना हौस आहे ते सगळे लोक हे करतात. पण ज्यांच्याकडे पैसा नाहीये आणि त्यांना हौस सुद्धा आहे करायची, पण पैसा नसल्यामुळे ते करू शकत नाहीत. पण कसं आहे, सासरच्या दबावामुळे ना काय लोक मग करतायत. आणि असं म्हणजे ऐकण्यात आलेले आहेत काय गोष्टी, की काय मुलींना नवऱ्याने भांडणं करून घरातून माहेरी पाठवून दिलंय, की बाबा आमचं धोंडेदान केलं नाही, आम्हाला अंगठी केलं नाही, आम्हाला हे केलं नाही. अशा गोष्टी पण घडतायत. म्हणजे सोशल मीडियामुळे चांगल्याही गोष्टी घडतायत आणि वाईटही घडतायत. असो, तर ज्यांची परिस्थिती नाहीये त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी अवघड आहेत. पण असं आमचं तरी असं काही नसतं आमच्या याच्या मागं, की हे करा ते करा आणि केलंच पाहिजे, प्रत्येक सण आमच्यासाठी साजरा केलाच पाहिजे, असं काही नाहीये. आणि कर असं सांगायची गरजच नाहीये आईला. ती तिच्या परीने खूप प्रयत्न करत असते मुलींना, सुनेला, जावयांना खुश ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी ती भरपूर झटत असते. त्यामुळं तिला नको म्हटलं तरी ती त्या गोष्टी करणारच असं तिचं आहे. पण खरंच सोशल मीडियामुळे ना अधिक महिना खूपच गाजलाय, मला तर असं वाटतंय. कारण माझं लग्न झाल्यावरती सुद्धा धोंडा महिना आम्ही म्हणजे केला होता, ते अनारसे आणि तांब्याच्या ताटात ते ठेवून सगळं. पण आजकाल बापरे, खरंच खूप मोठं झालंय हे. तर बघा, मस्त असं थालीपीठ रेडी झालेला आहे, कलर पण छान आलाय. आणि आता गरमागरम मी कुणाला खायला देणार आहे. तर चला, बाकीचे पण मी असंच बनवून घेते आता. मस्त असा वास येतोय भाजताना. तर चला, बघा थालीपीठ इथं बनवलं आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे होल पाडले, जेणेकरून ते थालीपीठ लवकर शिजलं पाहिजे त्यासाठी. तर चला, इथं बनवायचं चालूच आहे, नंतर मी तुम्हाला जवळून दाखवते. असं छान थालीपीठ बनवते, छान वास येतोय. तर चला, मस्त असे थालीपीठ बनवून इथे रेडी झाले. तर मी घेतलंय दही थालीपीठ सोबत खायला. तुम्ही सॉस किंवा मिरचीचा ठेचा, दही कशासोबत पण खावा, भारीच लागतात. पण मला असं वाटतं हिरवी मिरचीचा ठेचा आणि दही याच्यासोबत भारी लागतात. चला, सांग की कसं झालं, खाऊन सांग जरा. खाऊन नीट व्यवस्थित चावून खा, मग सांग चव चांगली असली तर. कुणाल थालीपीठ सोबत आपण दही पण खातो, पण कुणालनी काय ते चिली सॉस घेतला, ते शेजारच्या बाईनं. चांगलं नाही झालं ना? होय का? ते काय नवीन पद्धत, काय रागानं आधी बोलायचं आणि मग नंतर सांगायचं भारी झालं. खरंच छान झालं का? मस्त झालं ना? करताना वास एवढा भारी येत होता, काय सांगायला नको. चला, जेवून घेतो आम्ही.